एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, क्लास ऑनलाईन करावा की ऑफलाईन करावा? पहा, क्लास ऑनलाईन करावा की ऑफलाईन करावा यामध्ये जर तुम्ही मला कंपॅरिझन विचाराल कुठं ॲडव्हान्टेज जास्त आहे, तर ऑफलाईन क्लास करण्यामध्ये सगळ्यात जास्त ॲडव्हान्टेज आहे. काय फायदा होतो? फॅकल्टीसोबत 1-to-1 इंटरॅक्शन मिळतं, कॉम्पिटिटिव्ह क्राऊड मिळतो, आजूबाजूला काय चाललंय हे कळतं, कॉन्सेप्टची क्लॅरिटी चांगली असते, आजूबाजूला डिस्ट्रॅक्शन्स खूप सगळे कमी असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मार्केटमध्ये काय ट्रेंडिंग आहे, काय वाचायला हवं याची सगळ्यात चांगली क्लॅरिटी आपल्याला ऑफलाईन क्लासमध्ये मिळते. आपण डिसजॉईंटेड नसतो, डिस्कनेक्टेड नसतो. यामुळे माझं एक मत आहे की ऑनलाईन किंवा ऑफलाईनमध्ये जर कंपॅरिझन कराल तर डेफिनेटली ऑफलाईन क्लासचा खूप मोठा ॲडव्हान्टेज हा ऑनलाईनच्या कंपॅरिझनमध्ये आहे. पण ऑफलाईन क्लास केलं तरच आपण पास होऊ शकतो आणि ऑनलाईन क्लास केल्यावर आपण पास होऊ शकत नाही असं बिलकुल नाही. ढिगानं लोक आहेत ज्यांनी ऑफलाईन क्लास करूनही पास झालेले नाहीयेत आणि कितीतरी लोक आहेत, ढिगानं लोक आहेत ज्यांनी कधीही ऑफलाईन क्लास केलेला नाहीये, पण तरी सुद्धा ही लोक ऑनलाईन क्लास करून पास झालेली आहेत. मग ऑफलाईन ऑनलाईन करताना काय काळजी घ्यावी? तर ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे, मोठ्या शहरात येऊ शकत नाहीत, जॉब करणं गरजेचं आहे, लग्न झालेलं आहे, गृहिणी आहे, घर सांभाळणं गरजेचं आहे, आई वडिलांना फायनान्शियल सिक्युरिटी देणं गरजेचं आहे, तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी पुण्यासारख्या, दिल्लीसारख्या मोठ्या शहरामध्ये जाऊन स्वतः अनस्टेबल न होता सरळ सरळ काय करावं, या ठिकाणी ऑनलाईन क्लास जॉईन करावा. काही दिवसांनी तुम्ही टेस्ट सिरीजसाठी, प्रिलिम्सच्या टेस्ट सिरीजसाठी, मेंटॉरिंगसाठी, या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही डेफिनेटली ऑफलाईन व्हिजिटला येऊ शकता, भेटू शकता. पण कोणत्याही पद्धतीने तुम्ही ऑफलाईनचाच हट्ट धरून स्वतःच्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करता कामा नये. आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे, खूपदा लोकांना असं वाटतं की पुण्यामध्ये किंवा दिल्लीमध्ये अभ्यासिकेत बसणारी लोक 12-12, 14-14 तास अभ्यास करतात, त्यांना सगळं येतं, त्यांना सगळं कळतं, डिस्ट्रॅक्शन नसतं. तुम्ही त्या सगळ्या रील्स बघितल्या असतील ना, अंधारात रील आहे, दिल्लीमध्ये कोणीतरी स्वेटर घालून बसलाय, समोर ते लावलं काय लेहरो सडर करणं का पार नाही होती. तर वास्तवात चित्र खूप वेगळं आहे. या पद्धतीने एवढ्या सिन्सिअरली, एवढ्या डेडिकेशननं अभ्यास करणारा जो क्राऊड 100त जर विचारला तर माझं म्हणणं की फक्त 10 आहे जो या सिन्सिअरली, या डेडिकेशन अभ्यास करतो. बाकीची 90 लोक ज्या रीलमध्ये तुम्हाला दिसतात त्या रीलच्या डेडिकेशन अभ्यास करत नाहीत. ही सगळी लोक टाइमपास करत नसतात, पण काय असतं त्यांना अंदाजच नसतो, सिन्सिअरिटी नसते, ग्रॅव्हिटी नसते, सिरियसनेस नसते की आपण पहिल्या वर्षी किती अभ्यास करावा, दुसऱ्या वर्षी किती अभ्यास करावा. ही सगळी लोक बऱ्यापैकी मिसगाइडेड असतात, कारण त्या आसपासच्या ओव्हर गायडन्स असेल, ओव्हर डिस्कशन असेल, खूप सगळ्या लोकांकडनं मल्टिपल ओपिनियन घेणं असेल, त्यामुळे ही सगळी लोक अडचणी सापडलेली असतात. म्हणून माझा साधा सरळ प्रश्न आहे, ऑफलाईन की ऑनलाईन यापेक्षा तुम्ही कशात कम्फर्टेबल आहात, तुमची प्रायोरिटी काय आहे, तुम्हाला आता सध्या काय करणं जास्त गरजेचं आहे याचा विचार करून तुम्ही प्रिपरेशन करायला हवं. ऑनलाईन किंवा ऑफलाईन पेक्षा ही परीक्षा आहे, याला सिलेबस आहे, याला काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत, हे मी पास करण्यासाठी काय करू शकतो यावर फोकस करा. मग ते ऑनलाईन करता यावं किंवा ऑफलाईन करता यावं हा प्रश्न गैरलागू ठरतो. तुम्ही डिसिजिव्ह होणं गरजेचं आहे, तुम्ही स्वतःचा डिसिजन घ्यायला शिकणं गरजेचं आहे, जो सगळ्यात मेन पॉइंट आहे की ज्याच्या आधारावर तुमचा रिझल्ट ठरणार आहे. थँक्यू.